अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील परसोडी बायपास रोडवर दत्तापूर पोलिसांनी एका बोलेरो गाडीतून शासकीय स्वस्त धान्याची अवैध वाहतूक करताना पकडले। संबंधित वाहनावर दत्तापूर पोलिसांनी कारवाई केली असून 3,37,440 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। बोलेरो गाडी क्रमांक MH29T6635 हे वाहन भरधाव वेगाने काहीतरी अवैधरित्या माल ताडपत्रीने झाकून जात आहे अशी माहिती मिळाल्याने नाकाबंदी करून गाडीत असलेल्या मालाबाबत विचारपूस करून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 20 क्विंटल गहू तांदूळ ज्वारी वाहून नेत असताना मिळून आला। सदर मालाबाबत ड्रायव्हर प्रशांत विठ्ठलराव जुनेवार वय 29 वर्ष राहणार धनोडी तालुका आर्वी व त्याचा भाऊ प्रफुल्ल जुनेवार यांना विचारपूस केली। सदर धान्याबाबत पावत्या सादर करण्यास सांगितल्यावर त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाही। त्यावरून शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा संशय आल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली। त्यानंतर तहसीलदार भगवान कांबळे यांच्याकडून सदर वाहनातील जप्त तांदूळ गहू ज्वारी हे शासकीय धान्य वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही याची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिसांकडून पत्र देण्यात आले आहे। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।